श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज ना हे छोटेसे सिंपल आणि सोबर दिसणारे हार तुमच्याबरोबर शेअर करते. त्याचबरोबर माझा पूजा आणि नैवेद्याचा छोटासा रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात अगोदर ना हा हार तुम्हाला दाखवते. हा आहे चाफ्याच्या फुलांचा त्या दिवशी पाईप क्लीनरपासून बनवलेला. तुम्हाला सगळ्यांना आवडतं त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर हा हार ना मी काढला त्या दिवशी घातलेला. आज धुणार आहे तो आणि धुवूनसुद्धा झालेला आहे माझा. तर पाईप क्लीनरचा हार तुम्ही धुवू शकता, नाजूक हाताने काहीच होत नाही. आणि हा 2 वर्षापूर्वी गुलाबाच्या फुलांचा हार बनवलेला. यामध्ये ना 2 वर्षापूर्वी मी गोल्डन मनी घातलेले, तर ते खराब झाले. मग त्याला काढलं मागे आणि तेव्हाच मग ह्याच्यामध्ये मोती घालून, नुसते मोती घालून ही माळा बनवलेली. खूप सुंदर दिसते. आणि अशा प्रकारे ना म्हणजे गोल्डन मनी घातले तर लवकर खराब होतात, मोती असतील तर लवकर खराब होत नाही, हाच सांगण्याचा तात्पर्य. दिवा वगैरे लावून घेतला, देवांना आंघोळ वगैरे घालून अगोदरच घेतलेली. कृष्ण बाप्पाला छान सजवलं मस्तपैकी आणि मग देवांना वस्त्र वगैरे घालून छान अशी टिटा वगैरे लावला, मस्त सेवा केली. आणि यांनी आणलेले गजरे इथे, तर ते सुद्धा वाहून घेते. हे फुलं गजरे वगैरे हे आणत राहतात. आपण ना खोटे हार वगैरे घालतो, ते शो आहे आणि आपल्याला छान वाटतं. आणि कधी काही फुलं वगैरे नसतील तर अतिउत्तम, पण ना खऱ्या फुलांचा सुगंध तो खरा फुलांचा असतो. त्यामुळे ना म्हणजे असावं, खोटे हार वगैरे सुद्धा असावे, कारण का कधी नसतील काही तेव्हा ना पूजेमध्ये काही कमी आहे असं वाटत नाही. त्यामुळे खोट्या फुलांचे हारसुद्धा असावे. आता मी इथे हार बनवायला सुरुवात केली आहे. रांगोळीसाठी लागणारे प्लॅस्टिक सीट आपल्याला लागणार आहे, त्याबरोबर मार्कर लागणार आहे, मणी लागणार आहे, मोती लागणार आहेत आणि लेस लागणार आहेत. पुढे सांगतेच काय काय लागणार आहे. सगळ्यात अगोदर ना प्लॅस्टिक सीटवर मी यू आकार काढून घेतले. हा हार का घेतला माहिती का, कारण का हार स्वामींच्या गळ्यात एकदम परफेक्ट बसतो. मग मी त्याचाच माप घेतला व्यवस्थित असा आणि मग मी कट करून घेते. फक्त आपल्याला एक साईड कट करायची आहे. हे प्लॅस्टिक सीट मी अगोदर ना रांगोळी काढण्यासाठी आणलेलं, पण त्याचा वापर मी मागे कमळ बनवण्यासाठी केला आज आणि आता बनवते आहे हार. तर त्याचा यूज झालेला आहे छानपैकी. बनवायला आणलेलं काय आणि झालं काय असं झालेलं. त्यानंतर ना यू आकार करून समोरचा जो भाग आहे ना वरचा, त्याला मी थोडंसं निमुळतं केलं, कारण का मूर्तीच्या गळ्यात आपण घालणार आहोत ना, म्हणून व्यवस्थित राहावं. तर अशा प्रकारे आपल्याकडे बघा हे लेस आहेत. गोल्डन मण्यांची लेस रेड कलर घेतली आणि डायमंड लेस घेतली. ग्लूचा वापर करते इथे, तुम्ही कोणताही फेविकॉल वगैरे असेल तरी चालेल. अशा प्रकारे आपण जो आकार केले त्याच्यावर मी लावून घेते. थोडंसं ना मी आकाराच्या थोडंसं वर्ण घेतलेलं आहे. बरं मूर्तीचं आहे, थोडंसं वर्ण असेल तरी चालेल, पण ते एकदम परफेक्ट झालेलं. तर तुम्ही तुमच्या मूर्तीचा आकार व्यवस्थित घ्या परफेक्ट आणि मग बनवायला सुरुवात करा. किंवा तुम्हाला एखाद्या फोटोसाठी बनवायचं आहे किंवा टाक असतात बऱ्याच जणांच्या घरात, तर टाकासाठी बनवायचं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही आकारामध्ये हे बनवू शकता. आपण गम लावलेला ना बरोबर त्याच्यावर इथे मी डायमंडची लेस लावून घेतलेली आहे. आणि ही लेस आहे ना ती आपल्याला अगोदरच स्टार्टिंगलाच व्यवस्थित करून घ्यायची आहे आकार तिचा, म्हणजे बाकीच्या लेस आपण त्याच्यावरनं बाजूने लावणार आहोत, तर त्यासुद्धा त्यांचा आकारसुद्धा व्यवस्थित तसा येतो अगोदरच्या लेससारखा. आता इथे मी त्याच्यावरनं गम लावला आहे बाजूला आणि त्याच्या बाजूला ना रेड कलरची लेस, त्यानंतर परत डायमंडची लेस, मोत्यांची लेस असेल तरी तुम्ही वापरू शकता. आणि मधून ना मधल्या साईडला म्हणजे आतल्या साईडला मी गोल्डन लेस लावलेली आहे. तर तुम्हाला आवडेल तशा तुम्ही लेस वापरू शकता. बाजारात भरपूर साऱ्या पद्धतीच्या लेस अवेलेबल असतात. त्यानंतर मी पानाच्या शेपचे इथे मोती घेतलेले, हा मोती ते गमने व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. इथे आपल्याला पाहिजे तसा आकार आपण करू शकतो. गोल मोती असतील तरी चालतील. पुन्हा एकदा मी वेगळ्या पद्धतीचा कधी मला वेळ मिळाला तर तुमच्याबरोबर शेअर करेन गोल मोत्यांचा, कारण का ते सुद्धा माझ्याकडे भरपूर आहेत. तर हे मोती वगैरे हे साहित्य ना मी कशाला आणते, तेव्हा मग ते दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापर होतो. त्याचा एक मजा म्हणजे ती मजा वेगळी आहे का आपल्याकडे. माझ्याकडे एवढं सारं साहित्य, मी जे काही असतात ना वस्तू बनवायचं आणि ते मी बनवते, तर असलेलं बरं असतं. कधी काय अचानक सुचतं, तेव्हा असं छान कलाकृत्या तयार होतात. आणि अशा प्रकारे सुंदर असा हा हार तयार झालेला आहे आणि एकदम फास्ट तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. त्याला आपल्याला पाहिजे तसं आपण मोतीनी सजवू शकतो. आणि आपला हार तयार झाल्यावर साधारण थोडा वेळ सुकायला ठेवायचं आणि सुकल्यानंतर हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. पाठीमागीना डबल टेप लावायचं आपल्याला. डबल टेप लावला ना का फोटोला फक्त चिटकवून द्यायचं, मस्तपैकी दिसतं.
आता हा हार आपला सुकला आहे. आता मी पुढे कट करून घेते त्याला. अशा प्रकारे साईडने व्यवस्थित कैचीने कट करून घ्यायचं आतल्या साईडने आणि मग आपला हार तयार आहे. आणि अशा प्रकारे मी अगोदर 2 हार आणि आता एक तिसरा हार बनवून घेतला आहे. आता हा डबल टेप लावून घेतला आणि स्वामींच्या गळ्यामध्ये बघू शकता. तर छान असा लगेच चिकटतो तो आणि वाटतो सुद्धा सुंदर. त्यानंतर स्वामींच्या मोत्यांचे अलंकार घालून घेतले आणि मग मुकुट वगैरे घातले आणि स्वामींना छान सजवलं. खूप सुंदर दिसते सगळा नजारा. तांदळाचा हार ना माझ्या हातनं पडला आणि त्या दिवशीसुद्धा 2-3 दाणे तुटलेले आणि आजसुद्धा तुटलं. खूप वाईट वाटलं, कारण का हा हार ना मी पहिल्यांदा बनवलेला गोल्डन आणि यूट्यूबवर पहिल्यांदा मीच दाखवलेला, इन्स्टाला पण, आणि बऱ्याच जणी बनवतात. तर मी ना तुम्ही बनवावं ह्यासाठी बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असते. तर बनवा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान छान आपलं देवघर सजवा आणि आपल्या मनाचा आनंद जपा. तर तुम्ही बघितले स्वामींना इझी विझी मस्त हार बनवला. तुम्ही बोला तू आता अचानक पटकन का बनवलास? हे अगोदर बनवले आणि हा बनवायचा राहिलेला, कारण का बरीचशी कामं दुसरी पण होती. काल रात्री वेळ होता तर हे छान असे कमळ बनवून घेतले. हे कमळ मी कसे बनवले हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कमळ बनवण्यासाठी मी सगळं साहित्य आणलेलं. आणि मी बनवलं काय, अगोदर चाफ्याची कंठी बनवली. एका ताईने कमेंट केलेली का इंस्टावर जास्त कमेंट्स येतात मला, आणि जास्वंदीची कंठी दाखवतात. जास्वंदीचं फूल ते बनवलं. मग आता आपला पूजा तर म्हणजे मस्त झाली नेहमीप्रमाणे. आणि ह्यांनी गजरे वगैरे आणलेले ते वाहून दिलेले. आपल्याला स्वामींसाठी एक नवीन प्रकारचा हार बनवलेला आहे. आणि हा हार मी बघूनच बनवला का कुठेतरी मी बघितलेला आणि बाकी दुसरं कुठेच बघितलं नाही, त्यामुळे मी शेअर केलं का कोणीतरी बनवलेले आहे दुसऱ्यांच्या आयडियाने. ह्या गोष्टी आम्ही करतच असतो. तांबे सजवणे, कलशाचे जे डिझाईन्स, ह्या गोष्टी आमच्या हातनं झालेल्या आहेत, भरपूर केलेले आहेत. कोणाच्या हल्दीसाठी, कोणाच्या कशासाठी काय काय बनवून दिलेले आहेत. ते न्हाणे सजवणं हे केलेलं आहे आम्ही फार अगोदर. त्यामुळे हे हाराची जी कॉन्सेप्ट आहे ती नवीन तशी बोलणार नाही मी, पण ती केलेली आहे आणि आयडिया छान आहे. मूर्तीला बनवलं आहे मी. टाक असतील तुमच्या घरात तर टाकांना बनवा, त्याचबरोबर फोटो असेल तर फोटोला बनवा. आणि काय होतं माहिती आहे का, बरेच जणं फुलं वगैरे नेहमी आणत नाही. तर हे आपल्याकडं असं काय असेल ना तर ते देवाच्या गळ्यात घातल्यावर छान वाटतं. खऱ्या फुलांचा सुगंध कुठनंच येणार नाही, खरी फुलं तर आपल्याला वाहावीच लागणार आहे. पण हे आपला आनंद आणि छान दिसण्यासाठी, हे आपल्यासाठी, आपल्या डोळ्यांना छान दिसण्यासाठी. स्वामींना तुम्ही कसेही ठेवा, काहीही तुम्ही द्या, त्यांना सुकी भाकरी वाढा, त्यांना चालतं, सगळं चालतं. बघा कृष्ण बाप्पांनी सुद्धा सुदामाचे पोहे, सुदामांनी भेट म्हणून आणलेले पोहे खाल्ले. तर देवाला काहीही चालतं, तुम्ही त्यांची सेवा करा, नाव घ्या, नका घेऊ, पूजा करा, काहीही करा. हां, फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरे राहा, खरे वागा. तुम्हाला तुमच्या खरेपणाचा अभिमान वाटला पाहिजे का आपण कधीच कोणाचं मन दुखवलं नाही. आणि काय असं सांगू का, जेव्हा आपल्याला कोणी कोणाबद्दल सांगतं ना तेव्हा आपण आपल्या मनामध्ये तो त्या व्यक्तीबद्दलचं ना एक तयार होते, प्रतिमा तयार होते का हा व्यक्ती आपल्याला असं बोलतो, म्हणजे आपल्याला सांगतात. पण खरं एक गोष्ट सांगू का, जे सांगणारे असतात ना तेच पक्के चालू असतात. ते ना आपल्याला वेगळं सांगतात, दुसऱ्यांना वेगळं सांगतात, तिसऱ्यांना वेगळं सांगतात. आपल्या तोंडावर आपल्याला चांगलं बोलतात, दुसऱ्यांच्या तोंडावर आपल्याला वाईट बोलतात, असं असतं. म्हणून सांगणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. मी तर मला एक ताई भेटलेली, तिने ना मला एका बाईबद्दल सांगितलेलं. तर तिने मला सांगितलं ते बाईला तुमच्या घरात उभी करू नका, हाताला धरून हाकला. तर तेव्हा ना माझं मन एवढं म्हणजे एकदम हाताला धरून हाकला वगैरे असं कधी केलेलं नव्हतं आपण कधी कोणाचं. पण आज ह्या स्टेजला येऊन मला असं वाटतं का आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करणाऱ्या लोकांना खरोखर हाताला धरून हाकलायलाच पाहिजे. कारण का जोपर्यंत ह्या लोकांना आपण हाताला धरून हाकलत नाही ना तोपर्यंत, आणि हे लोक ना आपल्याला एक मानसिक त्रास देऊन जातात. एक मानसिक ना आपण ज्या त्रासातनं आपण कधी आयुष्यभर निघूच शकत नाही. हां, तुम्ही जर देवाचं काही जप, नाम, ध्यान काही करत असेल ना तर तुम्ही त्याच्यातनं निघू शकता. पण म्हणजे तीसुद्धा हे नाही आहे. कारण का एवढा मनामध्ये त्यांनी एवढा मोठा आघात करून गेले असतं. कारण का हे ना खऱ्या माणसालाच लागतं, खोट्या माणसाला नाही लागत. त्याला काही फरक पडत नाही, कोणी येऊन बोलून जाऊ दे, कोणी येऊन काय. कारण का त्यांनी खोटेपणा केलेलं असतं, त्याचं त्यांना माहिती आहे आज ना उद्या आपल्याला हे फळ मिळणार आहे. पण खऱ्या माणसाने एक खरं प्रेम केलेलं असतं, खरं नातं जपलेलं असतं, खरं सगळं असतं ना, तेव्हा काय होतं माहिती आहे का,
त्या माणसाच्या मनामध्ये ते लागून जातं आणि मग ते त्या माणसाच्या मनातनं निघूच निघू शकत. कितीही आपण काय करू शकतो माहिती आहे का, आपण फक्त देवावर सगळ्या गोष्टी सोडू शकतो. तुम देख लो कभी, हमको कुछ अभी किसी का घेणं देणं नाही, असं करून हात वर करायचं आणि आपलं कार्य करत राहायचं चांगलं. तर बऱ्याच लोकांना बघा, सगळे आपल्या मताशी सहमत असतील नाही, सगळे आपल्यासारखे असतील नाही, त्यांचे मत वेगळे असतात आणि घरामध्ये राहणारी 4 माणसं असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा पटत नाही. होतात का बाबा हे करू नको हे करणं, मग एखाद्याने आगाऊपणा केला का दुसरा बोलतो, असं असतं. त्यामुळे सोडून द्यायचं सगळ्या गोष्टी आणि आपल्या कामाला लागायचं. आणि अशी ही सुंदर हे दिसते ना तुम्हाला सूर्य ती मी बनवलेली, ते माझी गोमाता आहे आणि हे मी बनवलेली दाखवते तुम्हाला. पडवळची भाजी बनवते मी, पडवळ आणि भेंडी पटापट सगळं कट करून घेतलेलं आहे. इथे तेल गरम करून झाल्यावर त्याच्यामध्ये फोडणी दिलेली आहे मी आणि फोडणीला राई, जिरं, हिंग, जिरं छान तडतडल्यावर कांदा, कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे. मस्तपैकी परतून घ्यायचं. चणा डाळ असेल ना भिजलेली तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. मीठ घालून ना मग चणा डाळ शिजायला ठेवायची. कांदा खूप जास्त शिजवायची गरज नसते ह्या भाजीला. पुन्हा ठेवून देते. हा थंड असताना पटकन काढायचा आणि नुसता मँगोचंच नाही ना तर लगेच निघते. बघा किती सॉफ्ट आहे. आत्ताच काढले फ्रीजमध्ये, सॉफ्ट आहे एकदम. आम्ही ना एवढं टब्भर यांनी आंबे आणलेले त्याचं साचवून ठेवले. टब भरून आंबे होते, तुम्हाला दिसला असेल कढई भरून हे तयार झालेलं. भरपूर प्रमाणात बनवलेलं आणि खातच आहे. अजून टिकेल तोपर्यंत टिकेल. ते आता किती राहिले तर साधारण हे 2 किलोच्या आसपास आहे. अजून एवढ्या पिशव्या भरून वजनाला तर 2 किलो चालले. एवढ्या पिशव्या भरून 2 किलोच्या आसपास आहे. अशा प्रकारे कांदा परतून घेतला मी. त्यानंतर त्याच्यावर हळद घातली आणि हळदीवरच ही भाजी बनवते आणि मला फार आवडते. हळद घातल्यावर परतल्यावर मस्तपैकी त्याच्यावर ही भाजी ना अगोदर मी तिला सालवरचं काढून घेते चाकूने, अलगद व्हाईट कलरचं. त्याच्यानंतर त्याला कट करून बिया वगैरे काढून मग बारीक चिरून तिला मी थोडंसं मीठ घालून चुरते आणि धुते. अशा प्रकारे ही भाजी मी कधीतरी नेक्स्ट टाईम दाखवेल. खूप सुंदर होते. हळदीमध्ये परतून झाल्यावर ना मिरची जितके तिखट पाहिजे तितके घालायची आणि मग तिला मी झाकण देऊन शिजायला ठेवली आहे. वाफेवरच शिजवणार आहे. त्यानंतर श्रावणीला भेंडीची भाजी खायची होती, मग तिच्यासाठी भेंडीची भाजी बनवली. मिक्स असं सांबार बनवलेलं तर ते तयार झालेलं. त्यानंतर बनवायला घेतलं. आज ना खूप दिवसांनी असं वाटलं का ना मँगोचा शिरा खाऊया म्हणून मग होतं. तर इथे मी अगोदर तुपामध्ये ना ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले मस्तपैकी आणि रवा मी भाजूनच ठेवते. श्रियाला कधी कधी उपमा पण देते ना बनवून, तर मग भाजलेला रवा असेल तर बरा पडतो म्हणून मग रवा भाजलेलाच होता. इथे ड्रायफ्रूट तळलेले काढून घेतले. त्यानंतर त्याच तुपामध्ये रवा घातला आणि एक्स्ट्राचा तूपसुद्धा घातला. थोडासा परतला रवा आणि रवा छान फुलला ना का त्याच्यामध्ये मग मँगोचा पल्प घातला. तर आपण जसं केळा घालतो ना तसाच आपल्याला सेम केळ्याचा प्रसाद बनवतो ना शिरा तसाच बनवायचा आहे. हे सुद्धा आपण मँगो घातल्यावर सुद्धा छान परतून घ्यायचं, छान त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे ना ते एकजीव होतं आणि आंब्याचा जो गर आहे तो सुद्धा शिजला जातो, कच्चा राहत नाही. पूर्ण शिजल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये गरम गरम दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथे वाटीने मोजल मी, कोणतंही जेवण वाटीने वगैरे नसतं पण तुमच्यासाठी शेअर करते मी नेहमी. तर आपण 1 वाटी रवा घेतलेला ना तर 1-2 वाट्या दूध, 1 वाटी साखर किंवा तुम्ही आवडीप्रमाणे साखर घालू शकता. आणि कोणतंही जेवण माझं डायरेक्ट असतं म्हणजे मी बनवते, अंदाजे असतं सगळं. त्यामुळे मला सांगताना मी तुमच्याबरोबर शेअर करते का असं करा, पण मी स्वतः अंदाज माझा असल्यामुळे एवढ्या वर्षाचा करते. आता ड्रायफ्रूट तळलेले आणि वेलची जायफळ पावडर घातले. वाफेवर शिजू द्यायचं बारीक गॅसवर 10 मिनटं. शिरा तयार. सांबारसारखी डाळ बनवलेली. इथे मस्तपैकी मँगोचा शिरा 1 नंबर भारी झालेला. त्यानंतर ना भाजी पण भारी होते. ही खोबरं घातलं वरनं, नंतर कोथिंबीर आणि मग नैवेद्याचं ताट वाढलं, देवाला नैवेद्य दाखवलं
आणि अशी काय माझी पूजा. हा हार खरंच खूप सुंदर दिसतो, तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर नैवेद्य माझं वाढलेलं आहे आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच मी शेअर करते. आम्ही जेवायला बसायची सुरुवात केलेली आहे, मी दाखवते. आणि नैवेद्य वाढून झाल्यावर हे सुद्धा आले, त्यांना निघायचं आहे लगेच. तर चला, श्री स्वामी समर्थ. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये हार बनवा. आपल्याकडे नंबर दिलेला आहे, मी तुम्हाला दाखवले मी हार कोणते कोणते तुम्ही घेऊ शकता. तर चला, बाय.